काश्मीर हा भारताचा अविभाज्य अंग आहे आणि त्याला कोणीही भारतापासून दूर करू शकत नाही. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर मनोज कुमार प्रेमराज गुणवत यूट्यूबच्या ह्या थेट प्रक्षेपण सेवेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो. पुणे खराडी येथून जे काही घडत आहे तर हे निघायची नाही तर घुसायची वेळ आहे. कारण का एका टोकाच्या मानसिकतेने बरबटलेला एक सामाजिक घटक असा भ्याड हल्ला करू शकतो. हे आता काय वेगळं कोणाला सांगायची गरज नाही आहे. पण सर्जिकल स्ट्राईक जरी करायचं असेल ना तरी देखील नाही का, पहिल्यांदा बुद्ध स्वीकारा आणि लगोलग युद्ध स्वीकारा. म्हणजेच काय की पर्यटनाला कसलाही धक्का न लागता, गालबोट न लागता आत्ता आहेत तेवढं तिथं पूर्ण सुरक्षा व्यवस्था प्रदान करा. युद्धाला वेळ लागला तरी चालेल, पण आत्ता आपण पाहतो की सगळी लाहीलाही झालेली आहे. आत्ताचा क्षण जगू द्या आणि जगाला कळू द्या की असल्या भ्याड हल्ल्यांना आम्ही अजिबात जुमानत नाही आहे. जे कोणी काश्मीरमध्ये आहेत त्यांना देखील सांगणं आहे, घाबरू नका. भित्रा फक्त काय करू शकतो, बेसावध हल्ला करू शकतो. मर्द जे असतात ते समोरून वार करतात, हे सगळे नामर्द आहेत. आलं लक्षात? जे भ्याड हल्ले करतात ते. आणि कसल्याही परिस्थितीत घाबरून जाऊ नका. वेगवेगळ्या ज्या हेल्पलाईन दिलेल्या आहेत त्याच्याशी संपर्क करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा परिस्थितीत देखील आपण आपल्या घरातच असल्याची भावना कायम ठेवा. संपूर्ण देशातून जनता, काश्मीरमध्ये असलेल्या पर्यटकांच्या आणि जगातील सगळ्या लोकांचा काय म्हणतात त्याला, आशीर्वाद आणि प्रार्थना काश्मीरमध्ये असलेल्या पर्यटकांच्या पाठीशी आहे. घाबरू नका, संघटित व्हा आणि शांत राहा. तिन्ही दलं लक्ष ठेवून असतीलच, कारण का हे देखील त्यांच्या पूर्ण त्याला काळीमा फासल्यासारखं आहे. गृह विभागाला विनंती आहे की थोडंसं रणनीती, पहिल्यांदा पर्यटनाला आणि मग तुमच्या विदेश नीतीला धार्जिनी असावी. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय, वंदे मातरम. व्हॉट्सअप 9307616630, गूगल पे, फोनपे 9421340948. जय हिंद.